मित्रांनो, मला त्या ट्रेनने आता हॉस्पिटल जंक्शनला सोडलेलं आहे. आमच्याकडे सामान भरपूर, त्याच्यामुळे सीट वगैरे करत नाही एवढं. फक्त एवढंच. बाय बाय. चला चला, मी आणतो. हॅलो, हाय. आम्ही फायनली पोचले हम्पीला. वडापाव हम्पी. तर तुम्हाला आता सध्या तर आम्ही हॉटेलला जातो. हे बघा, बॅगाच बॅग आहेत आमच्याकडे, म्हणून आम्ही जास्त व्हिडिओ काढत नाही. म्हणजे काढतोय पण कमीत कमी, कारण जेवढा ट्राय करतोय तेवढा. आता मगाशी एक सीन झाला आणि एकदम डेंजर असं पडला असता. एवढे हँडल केलं माहिती, आण्या उडला तो. अच्छा, इकडे तर आमचं हॉटेल आहे. तुम्हाला स्टे वगैरे करायचा असेल तर इकडे सोयी आहेत. म्हणजे हे पूर्ण आहे ते हॉटेलच आहेत सगळे. हे बघा, भरपूर सारे हॉटेल्स आहेत. आमचं हे एंडिंगवालं आहे. हे बघा, हे आमचं वालं आहे. मित्रांनो, हे बघा, आमचं हॉटेल इथेच आहे आणि हे मंदिरच आहे. हे तिथे हे मंदिर कोणतं आहे समोर येते? विरूपाक्ष मंदिर आहे, त्याच्या समोरच आहे आमचं हॉटेल, पद्मा हॉटेल म्हणून. मला काय हे आहे का? मित्रांनो, आंघोळी वगैरे करून फ्रेश झालेलो आहे आम्ही आणि आम्ही 5-10 मिनिटात निघू. आणि हे बघा, यांची अजून फ्रेश व्हायचं बाकी आहेत. हे रंगू, हा काय आहे ते? हा काय, तुला माहिती आहे स्टोरी? आबा वा, क्यूट. मंदिर आहे, विरूपाक्ष मंदिर आहे समोरचं जे आम्ही राहिलो ते. आणि बाकी फिरणार वगैरे तर तुम्हाला सांगतो तुला माहिती कसं ते. चला, सध्या तर आम्ही फ्रेश होतो. म्हणजे झालं, मी तर झालेलं आहे, बाकीच्यांचं फ्रेश होण्याचं बाकी अजून. बाकी माहोल वगैरे मस्त आहे. आम्हाला वाटलं इथे थंडी असणार, पण थंडी तर नाही आहे. असं थोडं ऊन आहे, थंडी पण नाही, ऊन पण नाही जास्त, असं गरम पण नाही होत आहे. नॉर्मल वातावरण आहे. ठीक आहे, बाकी बघूया. चला, भेटूया खाली. आपलं सध्या टाकलं हे बघा, सगळीकडे माकडे माकडे. मी सध्या मॅप घ्यायला लागते. दादाने आम्हाला सांगितलं की मॅप घ्या. मॅप कुठे भेटणार ते नंतर इकडून करायचं आहे. सध्या मॅप भावांना आम्ही मॅप घेतलेला आहे आणि उसाचा रस ट्राय करतो आहे. उसाचा रस भावांनो 20 रुपयाला छोटा, 31 रुपीज मोठा. हां, महाग आहे भावांना इकडे. आपल्या इकडे 10 रुपयाला छोटा भेटतो. बाकी तुम्ही बघू शकता. आमचं झालेलं आहे सगळं, फ्रेश वगैरे झालेलं आहे. मी आता सध्या इथे जेवायला जातोय गीता हॉटेल. आणि याचं काय, याचं तर हेच तुटलेलं आहे, चष्मा गॉगल तुटलेला आहे भावांना. अजून ट्रिप चालू पण नाही झाली. आणि हे बघा, टूट गया बेडे.
दोन आहे. हॅलो हाय. एकदम मागे इथे होईल ना. ही वारते उठले का आम्ही बसतो. हिला तिथे घ्या ना पुढे. चलो बाय. मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे विठ्ठल टेम्पल बघायला. पण हे एक्सपेन्सिव्ह आहे खूप. काय ना परत एकदा वडक्कम आण्याकडून म्हणजे इथून एक्सपेन्सिव्ह आहे भावांनो वरती वगैरे येण्यासाठी विठ्ठल मंदिरासाठी वगैरे. आता इथून परत वेगळा घेणार इलेक्ट्रिक बस आहे काहीतरी, त्याच्यामधून परत 30-30 रुपये. परत वरती गेल्यावर काहीतरी मंदिरामध्ये 40-40 रुपये. चला सध्या दाखवतो तुम्हाला. लाईन आहे तिकडे. एकदम डेंजर वाला फसवलं बघा. हे बघा तिकीटसाठी इथे स्कॅन करून पे करू शकता तुम्ही तिकीटसाठी. तिकीट इज व्हॅलिड फॉर वन डे ओनली. हे विठ्ठल मंदिर आहे भावांनो. पहिला आम्ही विजिट केलेलं ते विठ्ठल मंदिर. इकडे जे 50च्या नोटवरती जे चित्र आहे किंवा छायाचित्र आहे ते इकडे आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. आणि 50ची नोट काढ रे. माझ्या मोबाईलच्या मागे आहेत. हे बघ याच्या हां हे बघ याच्यामध्ये 50ची नोट आहे. अभी आप लोगों को दिखाता हूँ मैं. जल्दी निकालो. दाखव बॅक साईड दाखव. हे बघा सेम टू सेम आहे भावांनो. हा आम्हाला इकडंच भेटली फाटलेली नोट. आमचे गाईड आहेत तावडे. मुंबईला पहिले एवढे पैसे मग आम्ही पैशावरती बघतो रोज. फोटोग्राफर कदम फुल मार्ट मधून आम्ही फोटोग्राफर घेऊन आलो. दे ना दे मी काढतो. जावा तुम्ही. आणि जस्ट होल्ड दिस कॅमेरामॅन. कॅमेरा ब्लॉक पण हे एवढं दिसतंय काय सकाळी झालेले काय फालतूगिरी. फोटो काढायचा आहे. बघा फोटो काढतोय बघा फोटोग्राफर. आता आपण बघणार आहे मेन विठ्ठल मंदिर जिथे आहे ते. चला बघूया. मित्रांनो इकडची स्टोरी म्हणजे जे ब्रिटिश आले होते त्यांनी या राज्याचं काहीतरी हे केलं होतं, जाळलं होतं. त्याच्यामुळे काळं झालं आहे बघा. की तुम्ही अजून भरपूर सारी मंदिरं बघाल जिथे काळा झालेलं आहे. तर सध्या तर एंटर करतो विठ्ठला मंदिरामध्ये.
इट्स विठ्ठल मंदिर ब्रोज. नाही विठ्ठल मंदिर आहे इकडे. हायर केला नक्की. हा अच्छा इकडून एक्झिट आहे. इकडून एक्झिट आहे. इकडे एंटर. काय भावांनो लेट्स एक्सप्लोर सेकंड वन. सांडपाणी व्यवस्था म्हणजे तिथलं पाणी येणार ना हा ते ह्याच्यातून ते दिसतंय. हे नाल्यासारखं बनवलंय. तिकडून जाणार ना ते आतमध्ये. ट्रेनिंग चला चला तिकडून सर्कल आहे मला वाटतं. संपूर्ण राऊंड मारायचं. हा म्हणजे आतमधलं मंदिर वगैरे काय धुतलं वगैरे तर इकडून. खूप मोठं मित्रांनो मंदिर आहे. फिरायला तुम्ही माहिती वगैरे प्रॉपर गाईड वगैरे घेतला तर तुम्हाला 1 ते 1.5 तास जाईल फिरण्यासाठी. आता आम्ही गाईड वगैरे हायर नाही केलं कारण आम्हाला पहिलंच लेट झालेलं आहे भरपूर. आम्ही संध्याकाळचं आलेलो इकडे आणि ठीक आहे. बाकी मंदिर वगैरे मस्त आहे इकडे. स्टोरीज वगैरे आम्ही ऐकली ते रिक्षावाल्याकडून. सध्या तर फोटो काढते. चला एक माहिती सांगतो. हे बघा मित्रांनो हे जे मंदिर आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही एखाद्या पिलरवरती वाजवलं तर बाकीच्या पिलरवरती पण सेम आवाज येतो. हे बघा. हां हां मित्रांनो आमचं फिरून झालेलं आहे. आमच्याकडे टाईम कमी असल्यामुळे आम्ही गाईड घेतला नाही. कारण गाईड घेतला तर भरपूर वेळ जाईल. म्हणून आम्ही गाईड घेत नाही बघ. आणि आम्हाला आमच्याकडे टाईम पण कमी आहे. त्याच्यामुळे आम्ही आता एक्झिट करतो आणि दुसरीकडे चालू आहे. कोणता मंदिर किंवा गड इकडे पुरंदरा हिल्स ना रे. कुठे काय बघणार आता आपण. पुरंदरा मंडपा इकडे देखेंगे अभी. त्याच्या पुढे पुढेच आहेत ते सगळे. हे बघा ते इथे पहिले लागलंय किंग बॅलन्स. त्याची स्टोरी इथे आहे. राजतुला किंग बॅलन्स. त्याच्याच पुढे दादा जरा तो मॅप दे ना. ना जरा पकडशील आता. हा बघा हा मॅप आहे. बाजूबाजूलाच आहे सगळे. किंग्स पॅलेस, पुरंदरा मंडप, वराहा टेम्पल, सुळे बाजार, बाकी खूप सारं आहे. तर पुढेच आहे अजून एक्सप्लोर करूया. चला हे बघा हे आहे ते किंग बॅलन्स. किंग बॅलन्स स्टोरी नाही वाचली दादा त्याची. ती काय होती ती. हा नंतर बाद में पडेंगे. ठीक आहे चलो. हे जे आहे ते आहे दुमंजिला मंडप. सगळे मंडप आहेत म्हणजे असे एक स्तंभ बांधलेले आहेत फक्त. याची स्टोरी आहे. तर मित्रांनो आम्ही आता बघितलं मंडपा टेम्पल, क्वीन्स बॅलन्स आणि अच्युताय अच्युतराय टेम्पल असे 3 बघितले. आणि हे विठ्ठल मंदिर खूप छान आहे भावनो. म्हणजे खूप सारं बघण्यासारखं आहे. आतमध्ये एक्सप्लोर करण्यासारखं आहे. गाईड घेतला तर बेटर पडेल. आता आमच्याकडे टाईम नव्हता म्हणून आम्ही गाईड घेतलेला नाही.
बाकी चला पुढे अजून तुम्हाला दाखवतो आम्ही 2 मंदिर बघणार आहोत अजून. चला माझी मागची गाडी. हे बघा मित्रांनो, अरे तुम्ही सगळे तिकडे एक गाडी आहे तिथे काय नाही झालं. 30 रुपये घेऊन जाऊ तिकीट. पण ही घेऊ नका तिथे बाय रोड येऊ शकता 7 मिनिटाचा वेस्ट करू नका. चला मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे विरूपक्ष मंदिराजवळ, म्हणजे जिथे आमचं हॉटेल आहे तिथे. हे बघा विरूपक्ष मंदिर आहे. हे दीदी, या मंदिराची स्टोरी काय? डोंट आयडिया अबाउट दॅट. तिथे लिहून नाही, अरे इथे टाकेन ना मी ते. या मंदिराची विरूपक्ष मंदिराची माहिती मी तुम्हाला इथे खाली देतोय. फोटो लागतो याची माहितीची. वाचायला पण छान आहे आमची मूवी आहे ना कसली तरी. चप्पल कुठे काढम. चला काहीतरी मला साध्य झालेला इकडे येऊन. रोज हाऊ वॉज द एक्सपिरियन्स ऑफ एलिफंट? कसं वाटलं एलिफंटला? कसं केलं त्यांनी? मस्त केलं ना. मस्त होता भावना. एक्सपिरियन्स एकदम भारी आहे. त्याजवळ फर्स्ट टाईम एवढ्या जवळ हत्तीला बघितलेलं आहे. चला बाकीचं मंदिर तुम्हाला दाखवतो, विरूपक्ष मंदिर. आपल्याकडे मराठी माणसं भेटलेली आहेत आपल्याला. तुम्ही कुठून आहात काका? कुठून आलात? कर्नाटका, विदर्भ का? अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके ओके. महाराष्ट्र ते म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकामध्ये मराठी येते. मराठी बोलू सांगितलं की नाही काय फोटो काढा. चला मंदिर वगैरे विचारलं ना. समोर बघितल्यावर आरशात दिसतं.
बारबी देवी तू कुठे वाचलंस? हा there is just some river and something. हो दादा इकडे बघ. हे बघ. अरो 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 इकडे इकडे. इथे इच्छा मागायची असते बोलता. हे बघ ह्याच्यावरती असं ठेवाने हात इच्छा मागायची असं दादा बोलत्या. मला नाही माहिती याचं काय. अरे तुझी काय इच्छा आहे? काय माहित नाही जा दुसर तू बायकोसाठी म्हणजे चांगली भेटू दे. एवढा वेळ आहे? बाद झालं भेटणार. सांगायचं नसतं बरोबर आहे. चल अरे जा दुसर कुठे एवढं लाजतो. माझी इच्छा मित्रांनो विरूपक्ष मंदिर झालेलं आहे. विरूपक्ष मंदिर बघून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो घरी आराम करायला थोडा. कारण दुपारपासून म्हणजे काल रात्रीपासून ट्रॅव्हल करतो आज संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी परत फिरायला आम्ही बाहेर निघालो चालत सगळीकडे. त्याच्यामुळे आत्ता वाजले 8 जातोय. मित्रांनो पोचलेलो आम्ही घरी आणि थोड्या वेळ करू आराम महिन्याला सगळे आतमध्ये थोडा वेळ आराम करू आणि जेवायला जाऊ आणि नंतर परत येऊन झोपू. तर आजचा व्हिडिओ एवढाच. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाकी चला बाय बाय.